एमपीएससी गटक पूर्व परीक्षा 2025 आहे. त्यामध्ये बरेचसे वर्ग ऍड झालेले आहेत आणि सामान्य विज्ञानाचा एक प्रश्न आपण घेतलेला आहे. तलाठी भरतीसाठी सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न पडणार आहेत. तलाठीच नाही तर गटक पूर्व परीक्षेमध्ये जे जे पद ऍड आहेत त्या सर्वांसाठी हे सिरीज उपयुक्त आहे. यामध्ये आता प्रश्न काय विचारलेला आहे की भुईमुगावरील टिक्का हा रोग कोणत्या जीवामुळे होतो असा प्रश्न विचारलेला आहे. विच इज द कॉजल ऑर्गॅनिझम ऑफ टिक्का डिझीज ऑफ ग्राउंडनट. मग आता बॅक्टेरिया असू शकते किंवा व्हायरस असू शकते किंवा फंगस असू शकते. तर इथे जे सर्व नावं दिलेले आहेत ते बुरशीचे नाव आहेत, म्हणजे फंगसचे नाव आहेत. पक्सिनिया प्रजाती, सर्कोस्पोरा, पर्सोनाटा, एस्परजिलस प्रजाती, उस्टिलागो प्रजाती, अशा पद्धतीने हे सगळे बुरशीचे नावं आहेत. आता याचं योग्य उत्तर आहे सर्कोस्पोरा पर्सोनाटा. लक्षात ठेवा, हे सगळे नावं तुम्हाला आयोग पुन्हा विचारू शकते. आता पक्सिनिया म्हटलं तर ते कशाशी रिलेटेड आहे, तर हे एक फंगस आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि रस्ट म्हणजे तांबेरा जो रोग होतो गव्हावर त्याच्याशी संबंधित आहे. सर्कोस्पोरा मी तुम्हाला सांगितलं टिक्का डिझीज आहे, त्याच्याशी संबंधित आहे. ऍस्परजिलस प्रजाती दिलेली आहे. प्रामुख्याने भुईमुगामध्ये जे अल्फा टॉक्झिन आपल्याला पाहायला मिळते ते कॉज करण्याचं काम, ते तयार करण्याचं काम ही बुरशी करत असते. ओलसरपणामुळे ही बुरशी त्याला त्याची लागण होते. त्याच्यानंतर उस्टिलागो प्रजाती इथे सांगितलेलं आहे आणि उस्टिलागो प्रजाती प्रामुख्याने स्मॉट रोग आहे, त्याला आपण काळी कानी किंवा कानी रोग असं म्हणतो, त्याच्याशी संबंधित आहे. आता आयोग पुन्हा सुद्धा तुम्हाला यावर प्रश्न विचारू शकतो. तर अशाच पद्धतीने डेली आपण मोफत प्रश्नांचा सराव घेत असतो. अधिक माहितीसाठी आपली टेस्ट सिरीज आहे आपल्या स्पर्धा विश्व ऍपमध्ये. ऍप डाउनलोड करू शकता. त्यासोबतच तुम्हाला प्रत्येक टेस्टच्या आधी प्रत्येक विषयाचं मॅरेथॉन लेक्चर मिळणार आहे, ज्यामध्ये PYQ बेस्ड कंटेंट असणार आहे. पूर्ण आपण एक्झाम ओरिएंटेड कंटेंट काढलेला आहे, फाफट पसारा न देता मोजकं जे महत्वाचं आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट मिळायला पाहिजे अशा पद्धतीने कंटेंट काढलेला आहे. तर मॅरेथॉन बॅचमध्ये तुम्ही पाहू शकता, त्याच्या डेट सुद्धा दिलेल्या आहेत त्यानुसार आणि ते रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध असणार आहेत. तसंच आपला टेस्ट आहे, टेस्टमध्ये आपण डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला त्याची PDF सुद्धा मिळणार आहे. तर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, टेस्ट सिरीज प्लस मॅरेथॉन लेक्चर, तेही PYQ कंटेंट सगळा बेस मॅरेथॉन लेक्चर मध्ये टाकलेला आहे. तर तुम्ही ते मॅरेथॉन लेक्चर पाहू शकता. जर अभ्यास झाला नसेल तरी सुद्धा तुम्ही 45+ आरामात जाऊ शकता. ही GS बद्दल बोलत आहे. बाकी तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ताची चांगली प्रॅक्टिस केली तर तुमचा स्कोर आहे तो 55+ सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. तर आपल्याला एक सेफ स्कोर पाहिजे, जो 50 पर्यंत पाहिजे. एक सेफ स्कोर मानला जाईल जेणेकरून आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र होऊ. बाकी सुद्धा मुख्य परीक्षेसाठी आपण पात्र होणार आहोत. ठीक आहे. डिटेल तुम्हाला दिलेली आहे, इथे तुम्ही पाहू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता. धन्यवाद.